आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी झणझणीत चविष्ट अशी महाराष्ट्राची लोकप्रिय डिश व्हेज मराठा। बऱ्याचदा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर ही डिश ट्राय केली असेल। यामध्ये अगदी सॉफ्ट असे कोफ्ते बनवले जातात आणि तिखटसर अशी ग्रेव्ही बनवली जाते। पाहूया आपण पुढे मी कसं करणार आहे ते। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। सर्वात आधी आपण इथे ग्रेव्हीसाठी जो मसाला लागणार आहे तो तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी 1 चमचा जिरे घातले आहे तेलामध्ये, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा हे घातला आहे। त्याला आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहे, त्यालाही आपण व्यवस्थित परतणार आहोत। कांद्यासोबतच आपण 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घातले आहे। टोमॅटो थोडे लालच घ्यायचे आहे जेणेकरून छान रंग येईल ग्रेव्हीला। त्याला आपण परतून घेणार आहोत। त्यानंतर मी जे सुकं खोबरं घेतलं आहे, अर्धी वाटीला थोडं कमी घेतलं आहे, पुसलेलं आहे। त्यालाही परतून घेऊया। सोबत मी इथे काजूही टाकले होते पण त्याचा व्हिडिओ घ्यायचा राहिला आहे, तर 8 मी काजू घेतले आहे आणि आता मी ते अर्धा चमचा खसखस घातली आहे आणि 1 चमचा मी ते तीळ घेतली आहे। त्याला आपण व्यवस्थित परतून घेऊया। थोडं पाणी घालून आपण एक वाफ काढून घेणार आहोत। झाकण ठेवून आपण याची 5 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता की टोमॅटो इथे छान सॉफ्ट झाली आहे, मसाला रेडी आहे। आपण याला थंड करून वाटून घेणार आहोत। आता इथे मी ग्रेव्हीसाठी 2 चमचे तेल आणि 2 चमचे मी बटर घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी घालते आहे कढीपत्ता। त्यानंतर मी इथे ॲड करते आहे बारीक चॉप केलेला लसूण, 1 चमचा लसूण घेतला आहे, अगदी बारीक चिरून घ्यायचा आपल्याला। त्यानंतर मी ॲड केला आहे बारीक चिरलेला कांदा, त्यालाही परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी ते कोरडे मसाले ॲड करते आहे। 1 चमचा काश्मीरी लाल घेतला आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि अर्धा चमचा धनेपूड घेतली आहे। त्याला व्यवस्थित परतून घेऊया। त्यानंतर मी ते ॲड करते आहे कसुरी मेथी, 1 चमचा घेतली आहे, त्याला मी अशा हातावर व्यवस्थित क्रश करून घातली आहे। त्यालाही परतून घेऊया। त्यात मी आता ॲड करते आहे वाटण, जे आपण आधी केलं होतं, मिक्सरला बारीक करून घेतलं आहे तेच मी ते ॲड केलं आहे। याला व्यवस्थित आपल्याला 15 मिनिटं तरी परतायचं आहे, तेल सुटेपर्यंत। हे बघा 15 मिनिटं झाली इथे, ते परतून घेऊ। छान तेल सुटलं आहे याला। त्यानंतर मी इथे थोडंसं पाणी ॲड केलं आहे, खूप पातळ करायचं नाही आहे, थोडी ग्रेव्ही आपल्याला थिकच ठेवायची आहे। त्यानंतर मी ॲड केलं आहे चवीनुसार मीठ आणि 1 चमचा मी इथे गरम मसाला घातला आहे आणि 1 वाफ काढून आपली ही ग्रेव्ही अगदी तयार झाली आहे। आता आपण कोफ्ते तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी उकडलेले बटाटे घेतले आहे 2 मीडियम आकाराचे, त्याला मी किसून घेतलं आहे। अर्धी वाटी मी इथे गाजर घेतलं आहे, 1 वाटी मी इथे कोबी घेतला आहे, तो अगदी बारीक चिरून घेतला आहे। सगळ्या भाज्या आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे पाव वाटी फरसबी घेतली आहे बारीक चिरलेली। त्यानंतर मी इथे एवढा तुकडा पनीरचा किसून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या कमी किंवा जास्त करू शकता। 1 चमचा मी ते आलं लसूण पेस्ट ॲड केली आहे। आता कोरडे मसाले ॲड करून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 चमचा धनेपूड घेतली आहे, अर्धा चमचा जिरेपूड घेतली आहे, पाव चमचा मी इथे किंवा अर्धा चमचा तुम्ही घेऊ शकता चाट मसाला घेतला आहे, चिमूटभर हिंग घेतला आहे, लाल तिखट घेतला आहे चवीनुसार अर्धा चमचा आणि हळद घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे। हे सगळे कोरडे मसाले आता आपण याच्यात टाकून घेऊया। आता इथे मी बाइंडिंगसाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर घेतली आहे आणि 3 चमचे मी इथे बेसन पीठ घेतलं आहे। त्याला आता व्यवस्थित आपण मळून घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारे मळून झालं आहे। त्यानंतर आता आपण याचे कोफ्ते तयार करून घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारचे मी करायचे, असा आकार करायचा आपल्याला। अशा हातात घेऊन असं मूठ वळवून हे बघा उभे उभे करून घ्यायचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याचा शेप देऊ शकता, पण मी अशा पद्धतीने करते आहे। असेच आपण सगळे आपले कोफ्ते तयार करून घेऊया। कोफ्ते इथे तयार आहे। आता मी इथे तेल ठेवलं होतं गरम करायला, तेल व्यवस्थित गरम पाहिजे आणि एक कोफ्ता आपण याच्यात सोडायचा आहे। हे बघा कोफ्ते इथे किती सुंदर रंग आला आहे, तयार झाले आहे। आता आपण हे सर्व करून घेऊया। मी सगळ्यात आधी इथे ग्रेव्ही टाकली आहे आणि त्यावर मी एक कोफ्ता असा ठेवणार आहे आणि त्या कोफ्त्यांवर मी अशी ग्रेव्ही टाकत जाणार आहे। त्यानंतर मी ते ॲड करते आहे वरतून पनीर थोडं किसलेलं, ते पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही याला स्किप करू शकतात। कोथिंबीरीने गार्निश केलं आहे। इथे तुम्हाला एक कोफ्ता तोडून दाखवते आहे किती सॉफ्ट झाला आहे आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। व्हेज मराठा ही महाराष्ट्राची खूप लोकप्रिय डिश आहे। तुम्ही याला रोटी, नान, चपातीसोबत खाऊ शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया आपण अशाच एका चांगल्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।